नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. आज आपण या व्हिडिओमध्ये एस-एम-एल लिस्ट बद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत आणि तुमचं एस-एम-एल कसं काढायचंय तुम्हाला त्याबद्दल सुद्धा मी सविस्तर बोलून घेणार आहोत. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की एस-एम-एल नुसार तुम्ही कट ऑफ कसं बघू शकतात त्याबद्दल सुद्धा आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ठीक आहे. आता इथं एक अत्यंत महत्वाची सूचना तुम्हाला तुम्हाला जर का कंप्लीट काउन्सिलिंग हवी असेल यामध्ये काय काय असणार आहे. ही कंप्लीट काउन्सिलिंग आहे. याच्यामध्ये एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस आणि फिजिओथेरपी याची कंप्लीट काउन्सिलिंग असते आपली, ज्याच्यामध्ये पर्सनलाइज करिअर रोड मॅप तुम्हाला दिला जातो. काय दिला जातो? पर्सनलाइज करिअर रोड मॅप. ठीक आहे. त्याच्यानंतर स्मार्ट सीट अलॉटमेंट तुम्हाला होतो. बेटर चॉईस, बेटर आउटकम्स, कॉलेज कोर्स, डाऊट सॉल्विंग, डॉक्युमेंट सपोर्ट, प्रायोरिटी स्टुडंट केअर, त्याच्यासोबतच 1 to 1 मेंटरशिप, त्याच्यासोबतच कॉलेज लिस्ट डिपेंडिंग अपॉन युअर बजेट. 1 to 1 मेंटरशिप याचा अर्थ काय आहे की सगळं काही जे असतं ते माझ्या अंडर चालत असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉलेज लिस्ट जी असते महाराष्ट्रामध्ये फक्त एकमेव असं हे आहे की जे आपण जी वैयक्तिक लिस्ट असते ती बनवून तुम्हाला देत असतो तुमच्या बजेट आणि तुमच्या प्रायोरिटीनुसार. त्याच्यानंतर ब्रांच प्रिडिक्शन आणि गायडन्स, त्याच्यासोबतच स्कॉलरशिप आणि फायनान्शियल ऍडवाइस, त्याच्यासोबतच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही काउन्सिलिंग आपल्याकडे अवेलेबल आहे. खूप सारे पॅरेंट्स मला म्हणतात आम्ही दूरचे आहात. खूप सारे विद्यार्थी सुद्धा म्हणतात आम्ही दूरचे आहात, आम्ही काउन्सिलिंग जॉइन करू शकत नाही. तर तुम्ही मला ऑनलाईन सुद्धा काउन्सिलिंग आपण करू शकतो. तुम्ही ऑनलाईन सुद्धा काउन्सिलिंग करू शकता अथवा जर का तुम्ही माडा कॉलनी, भोकरदन, जालना इथं व्हिजिट दिली तर वेल अँड गुड. कारण तुम्ही अक्षरशः साहजिकपणे तुम्ही बसून काय करत असतात आपल्यासोबत चर्चा करत असतात आणि ती चर्चा तुम्हाला समजतं की तुमच्याकडे ऑप्शन काय आहे. तुम्ही सहसा बोलून घेतात माझ्याकडून. ठीक आहे. तर तुम्ही डायरेक्टली माढा कॉलनी, भोकरदन इथं काय करू शकता? व्हिजिट देऊ शकता. आता इथं आपण डिस्कस करणार आहोत एस-एम-एल बद्दल. तर सगळ्यात अगोदर एस-एम-एल म्हणजे काय? ठीक आहे. तर एस-एम-एलचा अर्थ असतो स्टेट मेरिट लिस्ट. ठीक आहे. काय असतो? स्टेट मेरिट लिस्ट. याला आपण काय म्हणू शकतो? एस-एम-एल असं म्हणू शकतो. स्टेट मेरिट लिस्ट. आता आपलं खरं जे कॉम्पिटिशन असतो ना, तो महाराष्ट्रामध्येच आहे. कारण आपण स्टेट कोटाची काउन्सिलिंग करणार आहोत, है का नाही? खूप सारे विद्यार्थी जे व्हिडिओ बघतात, ते स्टेट कोटाचीच काउन्सिलिंग करणार आहेत आणि ऑल इंडियातून जरी करणार आहात तुम्ही, तरी ते सीईटी सेलवरतीच करणार आहात. बरोबर की नाही? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एक जेव्हा रजिस्ट्रेशन कंप्लीट होतात, कंप्लीट झाल्यानंतर एक लिस्ट प्रदर्शित करण्यात येते. ती लिस्ट कशाची असते बरं का? तर ती लिस्ट असते एस-एम-एल लिस्ट. एस-एम-एल म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट. आता या लिस्टमध्ये काय असतं ना, की महाराष्ट्रामध्ये किती विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे? रजिस्ट्रेशन केलेलं आहे. याच्यामध्ये त्या लिस्टमध्ये आपल्याला कळतं. कोणत्या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक काय आहे? कोणता विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये कोणत्या मेरिटवरती आहे? हे सगळं आपल्याला तिथून कळत असतं. आणि जी 85% ची कोटाची जी काउन्सिलिंग आहे, ती याच्यानुसारच चालत असते. समजलं तुम्हाला? ओके. आता मी हे सुद्धा डिस्कस करणार आहोत, की आपली बी-ए-एम-एस, एम-बी-बी-एसची तुमची हे काय आली पाहिजे. तर ते ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे आपण काल. तर मी शेवटी तुम्हाला सांगून देईन तुम्हाला कुठून ते बघायचं आहे. अगोदर आपण तुमची ऑल इंडिया रँकनुसार तुमचा एस-एम-एल काय असू शकतो ते बघून घेऊया. ठीक आहे? चालेल. आता इथं हे समजलं तुम्हाला एस-एम-एल म्हणजे काय? तर एस-एम-एलचा अर्थ तुम्हाला एकदम व्यवस्थित कळाला असेल. आता एस-एम-एल कधी येणार दादा यावर्षी? तर एकदम साहजिक आहे. मी तुम्हाला एक एक्सपेक्टेड सांगून देतो, की बघा, सगळ्यात अगोदर मला असं वाटतं 2 ते 10 तारखेपर्यंत नोटीस पडणार फक्त. नोटीसचा अर्थ काय असतो? नोटीस वेगळी असते. नोटीस की रजिस्ट्रेशन या तारखेला चालू होणार अशी नोटीस पडणार. 2 ते 10 तारखेपर्यंत. त्याच्यानंतर या 2 ते 10 तारखेपर्यंत. त्याच्यानंतर 10 तारखेपासून तर 25 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन चालणार. 15 दिवस तर देत असतं ते रजिस्ट्रेशनसाठी. साहजिक आहे. सगळ्यांना 15 दिवस भेटत असतात. त्याच्यानंतर 25 ते 28च्या दरम्यान 26 ते 28च्या दरम्यान तुमची एस-एम-एल लिस्ट पडणार. म्हणजे एस-एम-एल लिस्टला आजपासून जरी धरला आपण तर 1 महिना इथून लागणार आहे. तर आता एवढं तर आम्हाला काय होणार नाही, हे पडणार नाही, म्हणजे सबर होणार नाही, हे का नाही? पेशन्स राहणार नाही तोपर्यंत. तर त्याच्यासाठी आता पर्याय सांगा दादा. तर बघा, मी 4 वर्षापासून काउन्सिलिंग करत आहे. 2023, 2024, 2025 आणि 2026 जी आलेली आहे. म्हणजे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तर आतापर्यंत खूप काही जे ऑल इंडिया रँक आहे आणि एस-एम-एल आहे त्याच्यामध्ये फरक पडलेला नाही फारसा.
फारसा फरक पडलेला नाही. 3 वर्षाचा ट्रेंड मी सांगत आहे. विद्यार्थी वाढले जरी असेल, कमी जरी झाले असेल, तरी हा ट्रेंड जसाचा तसाच राहिलेला आहे. एवढं समजलं तुम्हाला? ओके. आता आम्ही आमची एक्स्पेक्टेड एस-एम-एल कशी काढू शकतो? आहे का नाही? आता एक्स्पेक्टेड एस-एम-एल कशी काढता येईल? तर सगळ्यात अगोदर काय करायचं, तुमची ऑल इंडिया रँक बघायची. आता एखाद्या विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक आहे 3,00,000 उदाहरण आहे 3,32,908 समजा अशी ऑल इंडिया रँक आहे. ठीक आहे. तर काय करायचं लिस्टमध्ये जायचं. लिस्टमध्ये काय-काय इन्फॉर्मेशन दिसत असते तुम्हाला? हे आहे सीरियल नंबर. यालाच आपण एस-एम-एल रँक सुद्धा म्हणतो. ही आहे तुमची नीट ऑल इंडिया रँक. हे आहे तुमचं नीट रोल नंबर. हे आहे सीईटी सेल्फ फॉर्म ऑनलाईन. हे आहे तुमचं नेम ऑफ द कॅन्डिडेट. हे आहे जेंडर. हे आहे कॅटेगरी. हे आहे एन-आर-आय कोट्यामधून आहेत की नाही. हे आहे स्पेसिफाईड रिझर्वेशन. स्पेसिफाईड रिझर्वेशन मध्ये D1, D2, D3, हिली एरिया, पीडब्ल्यूडी असं असतं. ठीक आहे. हे स्पेसिफाईड आहे. चालेल. हां, गुड. एवढे इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसायला इथं मिळत असते. दिसली तुम्हाला? ओके. आता याच्यानंतरची गोष्ट आपण करून घेऊया आणि ती गोष्ट म्हणजे जर का तुमची ऑल इंडिया रँक किती आहे समजा किती पण असो, तर एक उदाहरण सांगत आहे फक्त मी 3,32,000 आहे समजा. 3,32,908 आहे समजा. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचंय 3,32,908 आहे ना आपली ऑल इंडिया रँक. ठीक आहे. तर आपल्याला आता एस-एम-एल चेक करायची आहे. काय चेक करायची आहे? एस-एम-एल. तर कशी करू शकतो आपण एस-एम-एल चेक? तर सरळ-सरळ काय करायचं? एखादा विद्यार्थी बघायचा या रँकवरती 3,32,908 वरती. ठीक आहे. 3,32,908 वरती कोणता विद्यार्थी ऑल इंडिया रँक वरती आहे का? तर 3,09,08 नाही. हे 3,00,000 म्हणजे याच्या 3,32,000 आहे, है ना? हे काय 3,32,959 आहे. तर याच्या अ, अगोदर बघायचं मग. ठीक आहे. म्हणजे कुठं हे याच्यावरती बघायचं. ठीक आहे. म्हणजे आपलं एस-एम-एल काय येऊ शकतो? 24,252 पर्यंत आपलं एस-एम-एल येऊ शकतो. ठीक आहे. आता एखादा विद्यार्थी ओबीसी मधून असेल, तर त्याची ओबीसीची रँक अशी असू शकते. ठीक आहे. किंवा ईडब्ल्यूएस मध्ये असेल, तर त्याची रँक अशी असू शकते ईडब्ल्यूएस मधून. एससी मधून असेल, तर त्याची रँक कुठं ना कुठं खालचं घ्यायचं. कधी पण खालचं घ्यायचं. खालचं घ्यायचं कधी पण. या एस-एम-एल रँकवरच्या खालचं घ्यायचं. का खालचं घ्यायचं? कारण कमी ठेवायचं आपलं कधी पण. म्हणजे जास्त वाढवून घ्यायचं. हे समजलं ना तुम्हाला मला काय बोलायचंय? थोडं वाढवून घ्यायचं. त्याच पेजवरचं तुमची जी कॅटेगरी आहे ती बघून घ्यायची. त्या एस-एम-एल पर्यंत तुमचं एस-एम-एल आणि कॅटेगरी रँक येऊ शकते. ठीक आहे. एनटीसी मध्ये असं धरून घ्यायचं. एससीबीसी मध्ये असं धरून घ्यायचं. एसटी मध्ये असं धरून घ्यायचं. एनटीडी मध्ये असं धरून घ्यायचं. ठीक आहे. ओबीसी झालं तर असं तुम्हाला करायचं आहे. तुमची ऑल इंडिया रँक बघायची. ठीक आहे. त्या पेजवरती जायचं. आता मी तुम्हाला दाखवलं 3,32,908. ठीक आहे. आता याच्यानंतरची गोष्ट तुम्हाला काय करायचं आहे? जर का तुम्हाला कट ऑफ हवे असेल, तर सरळ-सरळ लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन तुम्ही काय करू शकता? डायरेक्टली काय करू शकता? बघू शकता. ठीक आहे. हे बघा. इथूनच हे मी टाकणार आहे लवकरच. जेव्हा मेंबर झाले कम्युनिटीवरती चांगले, तर ते आपण टाकून देऊ. हे बघा. हे इथून तुम्हाला काय दिसणार आहे? तर गव्हर्नमेंट एम-बी-बी-एस, गव्हर्नमेंट बी-ए-एम-एस, सेमी गव्हर्नमेंट एम-बी-बी-एस, सेमी गव्हर्नमेंट बी-ए-एम-एस ते सगळे जे आहे त्याचं तुम्हाला कॅटेगरी रँक, एस-एम-एल एक्स्पेक्टेड आणि 2026 मध्ये एक्स्पेक्टेड कट ए-आय-आर काय जाऊ शकतो. तर हे सगळे व्हिडिओ आपण टाकलेले सुद्धा आहे. ते सुद्धा तुम्ही बघू शकता आणि WhatsApp कम्युनिटी जी आहे ते सुद्धा तुम्ही जॉइन करू शकता. आय होप तुम्हाला एस-एम-एल कशी काढायची त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन भेटली असेल. धन्यवाद.